अहो साईराव, साईबाबाची पदयात्रा का करावी? पदयात्रा का? बरेच लोक असं म्हणतात की साईबाबा आपल्याला गाडीत गेल्यावर पण भेटन, रेल्वेने गेल्यावर पण भेटन, पण शिर्डीला पायी चालायचं फुल तुमच्या मध्ये आलंच कुठून? पदयात्रेचं मूळ कारण मी तुम्हाला आज सांगतो. श्री साई सेवा समिती छत्रपती संभाजीनगर यांच्यासोबत माझी ही चौथं पदयात्रा संपन्न झाली. चौथं पदयात्रा माझी पूर्ण झाली. ही पदयात्रा करताना एक अनुभव असतो. तो अनुभव इतका छान असतो की 4 वर्षामध्ये मी खूप काय अनुभवलंय. आपण शिर्डीला असं पण जाऊ शकतो, पण तेव्हा बाबांचा बोलावा असतो तेव्हा आपण शिर्डीला जातो. सच्चिदानंद हे नाव ऐकायला किती छान वाटतं ना. साईबाबांना कोणी देव मानायचं तर कोणी फकीर, कोणी संत मानायचं तर साईबाबांना कोणी आपले गुरु मानायचं. लोक मला विचारतात की तुला साईबाबा दिसते तरी कुठं? मी त्या लोकांना फक्त एवढंच सांगणार की मला आमचे साईबाबा त्या लोकांमध्ये दिसतात की ते लोक आम्ही दिवसभर पालखी चालत असताना ते पुढे जाऊन आमची जेवण वगैरे नाश्त्याची सोय करतात. मला त्यांच्यामध्ये साईबाबा दिसते. भर उन्हात आम्हाला चालत असताना की आम्हाला तहान लागते, की आमची तहान ते लोक मिटवतात, त्यांच्यामध्ये मला साईबाबा दिसतो. फक्त बघायचं दृष्टिकोन आहे. आपण रस्त्यावर चालत असताना आपल्याला पायाला ते फोड येतात, साईबाबांचं नाव घेऊन ते फोडही गोड वाटायला लागतात. शेवटी फक्त एवढंच बोलणार, येऊ देत पायांना फोड साई, या पायांना तुला बघण्याची ओढ आहे. माझ्या लाख चुका माफ करणारा त्या पायांमधला तो एक फोड आहे. वो कहते हैं ना साई, ठिकाना तेरा सबको पता था, लेकिन तुझे मिल वही पाया जिसको तुझ तक आने का रास्ता पता था. बोला ओम साईराम. साईचे लाड आईचे बाळ चालत नेलंय शिर्डीला. साईत दंग होऊन मग्न चालत आलोय